रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कोणी शायनिंग मारायची नाही की आमचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं त्यामुळे शुभेच्छा देऊ नका. ते गुढीपाडव्यालाच आपलं हिंदू लोकांचं सुरू होतं आहे नवीन वर्ष, पण तरी पण आपलं कॅलेंडर तर बदललं आहे ना, त्यामुळं लई वाद घालत बसायचं नाही. तर ना, आज तुम्हाला जे सांगणार आहे ना मी, खरं सांगायचं म्हटलं तर तसं तर मला देवाने आज बुद्धी दिली असं आपण म्हणूयात. माझी बहीण प्रचंड म्हणजे प्रचंड स्वामी भक्त आहे. आता कुणाला हा व्हिडिओ आवडेल की नाही आवडेल मला नाही माहिती आहे. पण आम्ही लहान होतो ना तेव्हा स्वामींबद्दल माझ्यावर आता काही काही लोक आहेत जे कमेंट करायला येतील. पण आमच्या गावात स्वामींचं मंदिर कधीच नव्हतं, कधीच. आत्ता झालं आहे आमचं लग्न झाल्यावर, माझ्या बहिणीचं माझं लग्न झाल्याच्या नंतर आत्ता स्वामींचं मंदिर झालं आहे आमच्या गावामध्ये. आणि तुम्ही खरं सांगा, खरं खरं शपथ सांगा, मोबाईल आला, स्वामी होते, स्वामी आहेत आणि स्वामी राहतील, हे हे मला पण माहिती आहे. पण आमच्या गावात स्वामींचं मंदिर नव्हतं, त्यामुळं स्वामी समर्थ जे माहिती झाले ना ते मला माझं लग्न झाल्यावरच माहिती झाले. आणि तुम्हाला खरं सांगू, ते देऊळबंदामध्ये बघा हे आहे, त्या तो जो आहे ना, तो काय त्याचं नाव मला आठवना, देऊळबंदमधल्या त्या हिरोचं, गजमीर महाजनीने ते काम केलेलं आहे. तर त्याचं ना, त्याचं जे काम आहे ना त्याच्यासारखं माझं कदाचित झालं असेल, की मला मला तरी असं वाटते की त्यांच्यासारखं माझं झालं की मला सण म्हणजे माझ्या मनाला एक हे बसले, म्हणजे नाही का, तो जो ही बसती ना माझ्या खोल तळाशी, एक प्रहार झाल्यासारखं झालं. आणि कदाचित त्यामुळं माझं स्वामींकडं कधीच म्हणजे बघा, अक्कलकोटला मी खूप वेळा गेले, नतमस्तक होते, सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. अगदी देऊळबंद बघायला लागल्यावर माझ्या अंगावर काटा येतो. सगळं गोष्ट आहे आणि दत्तगुरूंबद्दल पहिल्यापासूनच माहिती होतं. मी म्हणजे दत्तगुरूंबद्दल तर पहिल्यापासूनच माहिती होतं, पण स्वामी मात्र लग्न झाल्यावर माहिती झाली. आता आयुष्यात सगळं काही आहे बघा, सुख आहे, दुःख आहे, संघर्ष आहे, कष्ट आहे, त्यासोबतच अडीअडचणी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तरी मी कायम खुश राहते, कायम म्हणजे कायम खुश राहते. कधीच नाराज होत नाही मी आयुष्यावर. पण आयुष्यात खूप मोठं म्हणजे माझं स्वप्न होतं की माझं स्वतःचं घर असावं बांधलेलं, असं घर असावं बांधलेलं. फ्लॅट घेऊ शकतो आपण, फ्लॅट काय, ते बांधणं आणि फ्लॅट घेणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. मी कायम सांगते ना की याआधी मी बघा खूप सारे 2 गुंठ्याला खूप पैसे लावलेत आम्ही, खूप म्हणजे खूप पैसे लावलेत. आणि जागा आमची सँक्शन होण्यासाठी आहे गव्हर्नमेंटला, तर ती काय होत नाही आहे. त्यासाठी आम्ही 4 वर्ष झालं गेलं वाट बघतोय बघा. हे 4 वर्ष वाट पाहतोय आम्ही गेले. आणि घर बांधायचं म्हटलं ना तर सगळी जर देवानी साथ दिली, सगळ्याच देवानी, तर मी म्हणते 8-9 महिन्यात ते घर बांधून होईल. पण हा जो काळ आहे ना तो इतका म्हणजे गेलाय ना वेगळा, की तो सांगायसारखा नाही आहे. पण कोणी पण आजकाल भेटलं ना की मला सगळेजण सांगायचे, तुम्ही स्वामींची सेवा करा, तुम्ही स्वामींची सेवा करा. माझी बहीण सगळ्यात जास्त, म्हणजे बऱ्याच वेळा माझ्या बहिणीने सांगितलं, पण मला कदाचित असं वाटतं की या सगळ्याला कारणीभूत माझी बहीणच असेल. माझी बहीण प्रचंड सेवा करते स्वामींची. खूप दिवस झालं मला हे फील होतं, ते देऊळबंदामध्ये कसं त्याच्या मनात त्याचे वडील गेले ना, म्हणून तो जो दणका बसलेला असतो ना त्याच्या मनामध्ये, तसंच माझ्या मनाला बसला. आता बघा, माझ्या बहिणीने सुखात आहे, ती पण आनंदी राहते आमच्या आईने दिलेल्या संस्कारामुळं. इतकं काही असं आम्ही लाखो रुपये कमवत नाही, पण आम्ही सुखी आहोत सगळे. पण माझ्या बहिणीला मुलगी झाली, मुलगीच्या नंतर परत मुलगा झाला आणि मुलगा तो 9 महिन्यातच वारला. फार तिने स्वामींची भक्ती केली, फार म्हणजे फार केली स्वामींची भक्ती. मला आठवत नाही ती स्वामींची भक्ती, स्वामींची सेवा कधीपासून करते इतकं डिटेलमध्ये. पण तिचा मुलगा वारला ना, मग त्यानंतर मुलगा वारल्यावर तिला मुलगी झाली आणि तिचं पण म्हणजे तिच्या वाट्याला ऑपरेशन आलं, म्हणजे तिचं ऑपरेशन केलं. मग मला असं वाटायचं की तिने एवढी स्वामी भक्ती केली, मग तिच्या वाट्याला हे का आलं.
असं मला तरी असं वाटतं की कदाचित त्यामुळं स्वामींकडं मी वळले नाही. पण आता त्या दिवशी माझी बहीण मला घरी आली होती की मला खूप वेळा ती मला म्हटली की तू स्वामीच्या केंद्रात जा, नारळ ठेव, खडीसाखर ठेव, तू हे कर, तू ते कर. अशा गोष्टी तिने मला सांगितल्या, बऱ्याच वेळा सांगितल्या. मला आता परवा आल्यावर तर मला म्हटली की तू गुरुचरित्र वाच. मी तिला म्हटलं तू मुलींसाठी करते ना तुझ्या सगळं, तसंच मी पण तुझी मुलगी समजून ना माझ्यासाठी गुरुचरित्र तू एकदा वाच. आज ती अक्कलकोटला गेली आहे, मला चल नाही म्हणली, पण ती चल म्हणली असती तरी मी तिच्यासोबत गेले नसते. मी म्हणते ना, जो खोल माझ्या मनावर जो आघात झाला ना, तो कदाचित हाच असेल असं मी स्वतः अनुभवले. तिला नाही झाला पण तो मला झाला, कारण ती आई होती पण मी मावशी होते ना त्या बाळाची. इतकं छान बाळ होतं ना, जगात इतकं सुंदर बाळ कुणाचं नसेल. आणि मी लय जीव लावला त्याला. पण आता त्यानंतर मी माझ्या मैत्रिणींनी दुसरी एक सोलापूरला मैत्रीण आहे. माझी मैत्रीण जी आहे ना ती माझी म्हणजे एक 8-10 वर्ष झालंच ना आमची ओळख झालेली. तिला बाळ नव्हतं. खूप पगार आहे तिच्या नवऱ्याला आहे, 3-3.5 लाख रुपये म्हणती ती. तिला 1-1.5 लाख रुपये पगार आहे. खूप सारे फ्लॅट, घर, जागा घेऊन ठेवले, पण बाळ होत नव्हतं. तर मी तिला कायम सांगायचे, अगं एक दिवस होईल गं, अगं एक दिवस होईल गं, अगं एक दिवस होईल गं. आणि आत्ता 4 महिन्यापूर्वी तिचा मला फोन आला. ती आधी पण मला म्हणायची, मी तिला म्हणायचे तू कृष्णाचं हे कर, कृष्णाचं ते कर, असं मी तिला सांगायचे की माझा अनुभव म्हणजे कृष्ण बाळ देईल तिला म्हणून. मग मी सांगायचे. तर तिला प्रेग्नन्सी राहिली. आता तिला 7वा महिना सुरू झाला आहे. तर ती मला म्हटली ताई स्वामींच्या कृपेने मला दिवस गेले म्हटली. माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं होतं. आता सगळ्याच देवांची तिच्यावर कृपा झाली. तिने मी सांगितलेलं अगदी कृष्णा जन्माचं बी ते खूप काय काय केलं तिने. मी सांगितलेलं मला जितकं ज्ञान माहिती होतं तितकं. आणि मग मला म्हटली ताई मी स्वामींचे 10 गुरुवार केले आणि मला म्हणली 10 गुरुवार व्हायच्या आतच मला फळ मिळालं. 10 गुरुवार करायच्या आधीच मला हे फळ मिळालं बरं. तर त्याच्यामध्ये तिने सगळं सांगितलं मला की हे करा ते करा, म्हणजे पहिल्या गुरुवारी जाऊन संकल्प ठेवा, हे करा. आता आधी गोष्टी जर सांगितल्या तर ते होत नाही आहेत, पण मी हे करणार आहे. करणार म्हणजे करणारच. मग आता स्वामींनी माझ्याकडे बघावं. मी म्हणते मी तरी आज स्वामींकडे वळालेली आहे, पण तुम्ही सगळे जे स्वामी भक्त आहात ना त्यांनी सगळ्यांनी तुम्ही जवळ आहात ना स्वामींच्या जास्त, तर तुम्ही सगळ्यांनी माझी इच्छा स्वामींपर्यंत पोचवावी आणि माझं 2026 संपायच्या आधी घर व्हावं ही माझी विनंती आहे स्वामींना. माझी प्रार्थना आहे. मी भीक मागते स्वामींपुढं असं म्हटलं तरी चालेल. मनोभावाने मी 11 गुरुवार काय असतात ना, 10 का 11 म्हटली ती, 11 गुरुवार मी नक्की करणार. आणि तिने जे सांगितलेत नेमधर्म, तिने मला सांगितलं की पहिल्या गुरुवारी तुम्ही मंदिरात जाऊन या. आमच्या इथं स्वामींचं तर मंदिर नाही आहे, पण मी दत्तगुरूंच्या मंदिरात जाणार आहे. आता मी जाऊन आले तर ती सकाळी 7ची आरती असती, त्यावेळेस मला सापडली नाही, पण संध्याकाळच्या आरतीला मी नक्की जाणार. संध्याकाळी एक टाईम जेवण करायचं. आणि बघा तिने सांगितलेलं मला की उंबऱ्याला हळदीचं लेपन कर म्हणून. तर हे उंबऱ्याला हळदीचं लेपन पण केलेलं आहे. आज देवाची छान अशी पूजा केली आणि नामस्मरण तर करणारच मी. आणि त्यासोबत तिने मला बरंच काय काय सांगितलं आहे. तुम्हाला जर काय माहिती असेल याबद्दल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की हे करील. आणि जर खरंच मला पण असं वाटतं की मला खूप वर्ष झालं हे सगळेजण सांगत होते ना, तर मला ही बुद्धी स्वामींनीच दिली की तू आता हे कर, म्हणजे तुझं काम नक्की होईल असं मला तरी वाटतं. की देवच आपल्याला बुद्धी देतो ना सगळ्याची. मग त्यांनी मला ही आधी बुद्धी का नाही दिली याआधी की तू हे करच म्हणून. मी असं करायचे नको जाऊ दे आता होईल आपलं काम. ज्याच्याकडे आम्ही काम करायला दिले ना ते म्हणायचे की आओ वहिनी होते आता महिनाभरात, आओ वहिनी होते आता महिनाभरात. मग मला असं वाटायचं की मी कशाला करू हे, कशाला करू मी हे, काही गरज नाही मला हे करायची. आता होईल महिनाभरात काम, पण गेले 4 वर्ष झालं मी वाट बघते. मग आता तुम्ही सगळ्यांनी, मी म्हणते मी पण कदाचित असेल माझ्या, मी तुम्हाला सांगितलं ना माझा तो आघात बसलेला म्हणून. आता आज तुम्ही जे जे गेलेलं आहेत ना स्वामींकडं, त्यांनी सगळ्यांनी माझा स्वामींपर्यंत निरोप पोचवा आणि मी जे करते ना त्या सगळ्याला यश द्या असं मी म्हणते. आणि ते स्वामी देतील. आणि माझे हात काय चुकला असेल, तुमच्या कोणाच्या श्रद्धेला जर माझ्याकडून ठेच पोचली असेल तर मला तुम्ही क्षमा करा. कारण
तेच मला इन्सिडेंट तोच आठवतो की त्यामुळं कदाचित असं झालं असेल, माझ्या मनाला आघात बसला असेल. आता देव म्हणून मी पालीचा म्हणजे आपलं सगळे देव एकच आहेत. ब्रह्मा विष्णू महेश दत्तगुरूंचा अवतार स्वामी आहेत. आणि बाकी मी मनापासून कुलदैवत खंडोबा, आई जगदंबा, ह्या सगळ्या देवींना सगळ्यांना 33 कोटी देवांना मी मानते. पण माझी श्रद्धा असं तुळजापूरच्या मंदिरात गेलं आणि खंडोबाच्या मंदिरात गेलं आणि तुळजापूरच्या मंदिरात गेलं, जसं आईबाप भेटल्यावर जसं रडायला येतं, अंगावर शहारे येतात ना, तसं मला कधी कुठल्या मंदिरात गेल्यावर झालंच नाही हो. त्यामुळं कदाचित माझी मान वळली नसेल. तर तुम्ही सगळ्यांनी मला समजून घ्यावं. आणि माझी जी इच्छा आहे ना, तुम्ही स्वामींपर्यंत पोचवावी. मी सांगते काय, 2026मध्ये जर हे काम झालं ना, तर मी एकटी जायची नाही, स्वामींना घेऊन मी माझ्या घरात जाईल. माझ्याकडे फोटो वगैरे नाही आहे स्वामींचा, पण ज्यावेळी माझ्या घराचं काम होईल ना, तर सगळ्या देवांसोबत स्वामींचा फोटो माझ्या हातात असेल. तर माझा हा निरोप तुम्ही देवापर्यंत नक्की पोचवा. आणि अर्थात मी जाईलच. राम राम. जय संताजी.